हॅलो स्टुडंट्स. तर आता आपण की ज्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे, तर त्याच्यापैकी सुरुवातीची प्रॉपर्टी रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. त्याच्या आपल्याला 3 प्रॉपर्टीज दिल्या. तर त्याच्यापैकी फर्स्ट प्रॉपर्टी बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. की 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे काय, की त्यांचे बेस आणि हाईट, तर यांचा जो प्रोडक्ट असेल तर त्याच्या रेशो बरोबर असतो. ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी आता प्रूव्ह करायची. कारण जॉमेट्रीमध्ये आपल्याला की बऱ्याचशा या ठिकाणी थिअरम प्रॉपर्टी किंवा काही एक्झाम्पल असेल तर या ठिकाणी आपल्याला ते प्रूव्ह करून दाखवायला लागतं. आता ही जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, तर ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी काय आहे ती बघूया. तर त्यासाठी आपल्याला 2 ट्रायंगल ड्रॉ करावे लागतील. दिस इज फर्स्ट ट्रायंगल. मेरा नाव दिलं ट्रायंगल ABC. दिस इज ट्रायंगल PQR. आता जर समजा या ठिकाणी ABC मध्ये आपण BC हा जर बेस घेतला तर AD आपण त्याची हाईट घेऊ, आणि PQR मध्ये QR जर बेस घेतला तर या ठिकाणी PS आपण त्याची हाईट घेऊ. ओके. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, की गिवन मध्ये काय लिहिणार आपण, की या ठिकाणी इन ट्रायंगल ABC, की ट्रायंगल ABC मध्ये या ठिकाणी सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू BC, आणि इन ट्रायंगल PQR सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू QR. ओके. की आपल्याला आता ही जी काही फर्स्ट प्रॉपर्टी या ठिकाणी प्रूव्ह करायची, तर तिचं पहिले आपण गिवन मध्ये काय लिहू शकतो ते आपण बघूया. आता जो फर्स्ट ट्रायंगल आहे बघा ABC, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC. की ABC मध्ये सेगमेंट AD ही साइड BC ला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर सेकंड ट्रायंगल जो आहे PQR, इन ट्रायंगल PQR सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू साइड QR. हे झालं आपलं गिवन. की गिवन मध्ये आपण काय केलं, की या फिगर मध्ये जे दिसते ते आपण या ठिकाणी गिवन मध्ये लिहिलं. त्यानंतर आपल्याला आता प्रूव्ह काय करायचं ते बघूया आपण. टू प्रूव्ह, आता दिलेलं काय बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, किंवा दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो. आता रेशो म्हटल्यानंतर जनरली आपण काय करतो, की न्यूमेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहित असतो, त्याला आपण रेशो असं म्हणत असतो. मग आता ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो, आता हा जो फर्स्ट ट्रायंगल ABC याचा रेशो आणि सेकंड ट्रायंगल PQR याचा रेशो. ओके. आता इथे आपण लिहिलं प्रूव्ह मध्ये, टू प्रूव्ह एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. कारण रेशो म्हटल्यानंतर आपण ते न्यूमेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो. आता या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, मग तो आपण न्यूमेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिलं बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो. पण आता हा रेशो कशासोबत येतो आपल्याला दिला बघा, इज इक्वल टू द रेशो. आता हा एरियाचा रेशो हा कुठल्या रेशोच्या इक्वल आहे, तर ते दिले बघा, इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तर या प्रत्येक ट्रायंगलचा जो काही एरिया दिला आपल्याला, तर तो त्यांचा बेस आणि हाईट तर त्यांच्या रेशोची इक्वल दिला. आता 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्या प्रत्येक ट्रायंगलचा बेस आणि हाईट तर त्याच्या रेशोशी आपल्याला या ठिकाणी इक्वल दिला आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग इथे आपण काय म्हणू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, आता ABCचा बेस कुठला आहे तर BC, आणि हाईट कुठली आहे तर AD. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, याच्या पुढे लिहिलं आपण बेस म्हणजे BC इंटू हाईट म्हणजे आपण AD लिहिलं अपॉन. आता या ठिकाणी PQRचा बेस आणि हाईट आपल्याला लिहायची. मग PQR मध्ये बेस कुठला आहे तर QR इंटू हाईट कुठली आहे तर PS. ज्या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, की 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्या प्रत्येक ट्रायंगलचा बेस आणि हाईट तर यांच्या रेशो सोबत असतो, रेशोच्या इक्वल असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता या ठिकाणी गिवन आणि टू प्रूव्ह लिहिलं.
मग आता याच्यानंतर आपण याचं प्रूफ बघूया की आपल्याला प्रूफ कसं लिहिता येईल. ओके, आता तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले माहिती आहे बघा की एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला आपल्याला 5th 6th स्टँडर्डपासून इंट्रोड्यूस झाला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पण जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय म्हणतो की 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. ओके, त्यानंतर जर समजा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 इंटू साईड. त्यानंतर या ठिकाणी जर आपल्याला तिन्ही साईड दिलेले असतील बघा की आपल्याला 8th स्टँडर्डमध्ये हेरॉन्स फॉर्म्युला म्हणून एक इंट्रोड्यूस झाला की जर आपल्याला ट्रायंगलच्या तिन्ही साईड माहीत असेल तर त्यावेळेस आपण एरिया लिहिण्याचा फॉर्म्युला काय लिहितो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू √S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C, वेअर ABC आर लेंथ ऑफ गिवन 3 साइड्स अँड S मीन्स सेमी पेरिमीटर, की पेरिमीटरच्या हाफ केलं असेल त्याला आपण S म्हणतो. ओके, म्हणजे हे तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहे. पण इथे आपल्याला या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा रेशो फाइंड करण्यासाठी की जो फर्स्ट फॉर्म्युला आपला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, तर तोच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. बघा आपण समजा इथे पहिले फॉर्म्युला घेऊन ठेवू. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग आता या फॉर्म्युल्यानुसारच आपण या दोन्ही ट्रायंगलचा एरिया या ठिकाणी आपण फाइंड करूया. आता जो पहिला ट्रायंगल आहे बघा, ट्रायंगल ABC, मग त्याचा एरिया काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस मीन्स BC इंटू हाईट मीन्स AD. ओके, आता या फर्स्ट ट्रायंगलचा आपण एरिया लिहू. नाव एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू, आता ABCचा बेस कुठला आहे तर BC इंटू हाईट कुठली आहे तर AD. त्याला आपण समजा फर्स्ट नंबर दिला. ओके, त्यानंतर आता सेकंड ट्रायंगल होता आपला PQR. आता PQRचा पण आपल्याला एरिया लिहायचा. ओके, हिअर गो टू राईट एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता PQRचा एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. Here in this triangle PQR, base is QR and height is PS. So 1/2 into QR into height is PS. Here we given second number. याला आपण सेकंड नंबर दिला. मग या ठिकाणी बघा आपण की दोन्ही ट्रायंगलचा काय केला की या ठिकाणी एरिया लिहिला. मग आता जे आपल्याला प्रूव्ह करायचं बघा की दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. मग इथे आपण आता या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेऊ. नाव एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता एरिया ऑफ ट्रायंगल ABCच्या समोर आपण त्याचा एरिया लिहिणार. मग ABC ट्रायंगलचा एरिया म्हणजे 1/2 इंटू बेस मीन्स BC इंटू हाईट मीन्स AD, आणि खाली PQR ट्रायंगलचा एरिया लिहिणार दॅट इज 1/2 इंटू QR इंटू PS. इथे याच्यापुढे आपण टाकणार की फ्रॉम 1 and 2, की फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपण दोघांचा एरिया फाइंड केला होता ते आपण या ठिकाणी लिहिली. ओके, आता इथे 1/2 कॅन्सल झालं. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ओके, म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं ते या ठिकाणी मिळालं बघा आपल्याला. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याची करस्पॉन्डिंग हाईट आणि बेस तर यांच्या रेशो बरोबर असतो हे आपल्या या ठिकाणी प्रूव्ह झालं. म्हणजे ही जी काही प्रॉपर्टी होती, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स, की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्ट सोबत असतो, इक्वल असतो, हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं. आता याच्यावरच आधारित आपल्याला पुढची पण प्रॉपर्टी दिली. याच्यावरच आधारित आपल्याला पुढची पण प्रॉपर्टी दिली. मग ती समजा आपण याच ठिकाणी जर एक्सप्लेन केली की सेकंड प्रॉपर्टी काय दिली आपल्याला, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, की जर समजा दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल इज प्रोपोर्शनल टू देअर बेसिस. जर समजा दोन ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा असेल आणि त्याची जर हाईट इक्वल असेल तर त्याचा एरियाचा रेशो म्हणजे फक्त काय होतो की त्यांचा जो काही बेस असतो तर त्या बेसच्या त्या प्रोपोर्शनमध्ये तो असतो.
म्हणजे या ठिकाणी समजा एडी आणि पी एस ह्या ज्या हाईट दिल्या आपल्याला ह्या जर सेम दिलेल्या असतील, मग इथे गिवनमध्ये आपण असं लिहिलं, इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी आणि इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर. ओके. आणि अजून याच्यामध्ये काय दिलं आपल्याला की हाईट जर सेम असतील, ए डी इज इक्वल टू पी एस अँड ए डी इज इक्वल टू पी एस. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. आपल्याला प्रूव्ह काय करायचं या ठिकाणी की जर समजा की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा जर हाईट सेम असेल तर त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शनल असतो. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. मग आपण परत हे याच पद्धतीने त्याचं प्रूफ लिहिणार बघा की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी 1/2 इंटू बी सी इंटू ए डी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 इंटू क्यू आर इंटू पी एस की दोन्ही ट्रायंगलचा एरिया लिहिला. त्यानंतर दोघांचा रेशो फाइंड करताना बघा या ठिकाणी आपण की त्याचे फॉर्म्युले लिहिले फ्रॉम 1 and 2. परंतु आता या ठिकाणी बघा की आपल्याला गिवनमध्ये काय दिलं होतं, ए डी इज इक्वल टू पी एस. मग आता या ठिकाणी ए डी आणि पी एस पण कॅन्सल होणार. म्हणजेच काय होईल की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर की बी सी अपॉन क्यू आर होणार फक्त. म्हणजे जे दिले आपल्याला ते प्रूव्ह झालं. जर समजा हाईट इक्वल असेल तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांचे जे बेस असतील तर त्या बेसच्या रेशो एवढा असतो. ओके. आणि याच्यावरच आधारित पुढची पण प्रॉपर्टी दिली आपल्याला, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस. विथ इक्वल बेसिस जर समजा आता बेस इक्वल असतील विथ इक्वल बेसिस इज प्रपोर्शनल टू देअर हाईट्स की जर समजा बेस इक्वल असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे या ठिकाणी त्यांची जी हाईट असेल तर त्या हाईटच्या रेशो एवढा असतो. मग आता या ठिकाणी बघा आपल्याला की बेस इक्वल दिले. मग परत आपण सेम फिगर ड्रॉ करणार गिवनमध्ये इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी इज परपेंडिक्युलर टू साइड बी सी अँड इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर. पण आता इथे याच्यामध्ये आपल्याला बेस इक्वल दिले बघा, बी सी इज इक्वल टू क्यू आर अँड बी सी इज इक्वल टू क्यू आर. मग त्यावेळेस आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू. मग आता जर बेस सेम आहे तर या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांची जी हाईट असेल तर त्या हाईटच्या रेशो एवढा असणार. मग आता ए बी सीची हाईट काय आहे, ए डी अपॉन पी क्यू आरची हाईट पी एस हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग परत आपण प्रूफमध्ये लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ए बी सी ट्रायंगलचा एरिया लिहिला आणि पी क्यू आर ट्रायंगलचा एरिया लिहिला. परत रेशो लिहिला आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 इंटू बी सी इंटू ए डी अपॉन 1/2 इंटू क्यू आर इंटू पी एस. पण आता या ठिकाणी दिलेलं काय बघा आपल्याला की बेस सेम दिलं आहे, बी सी आणि क्यू आर सेम आहे. मग हे पण कॅन्सल होणार. म्हणजे उरलं काय फक्त ए डी अपॉन पी एस. म्हणजे थर्ड पण प्रॉपर्टी या ठिकाणी झाली आपली. म्हणजे या ठिकाणी काय बघा की जर समजा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा असेल तर या ठिकाणी जर बेस सेम असेल तर त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा असतो आणि जर हाईट सेम असेल तर त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. ओके. मग ह्या झाल्या आपल्या टोटल 3 प्रॉपर्टीज. पण ह्याच आपण शॉर्टमध्ये कशा लिहू शकतो बघा की जर समजा ह्या फर्स्ट ट्रायंगलचा बेस फॉर फर्स्ट ट्रायंगल की समजा याचा बेस आपण B1 घेतला, हाईटला आपण H1 म्हटलं आणि एरियाला A1 ने डिनोट केलं की फर्स्ट ट्रायंगलसाठी आपण बेस B1 घेतला, हाईट H1 घेतली आणि एरिया A1 घेतला. आणि सेकंड ट्रायंगलसाठी बेससाठी आपण B2 यूज केला, हाईटसाठी H2 यूज केला आणि एरियासाठी जर A2 यूज केला. तर या तिन्ही प्रॉपर्टी आपण शॉर्टमध्ये कशा लिहू शकतो. तर फर्स्ट प्रॉपर्टी बघा की फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलं आपण, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. मग आता दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स मीन्स B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. जर दोन ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो फाइंड करायचा असेल तर तो त्यांचा बेस आणि हाईट यांच्या रेशोच्या इक्वल असतो. ही फर्स्ट प्रॉपर्टी होती आपली. त्यानंतर सेकंडमध्ये काय बघितलं आपण
एरिया रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, की जर समजा हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांचा जो काही बेस असेल तर त्या बेसच्या रेशो एवढा असतो. सो A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इफ देअर हाईट्स आर सेम मीन्स H1 इज इक्वल टू H2. जर हाईट सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो म्हणजे फक्त B1/B2 लिहू शकतो आपण. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस, आणि जर समजा बेस इक्वल असेल तर तो आपण कशासोबत लिहू शकतो, तर त्यांची जी काही करस्पॉन्डिंग हाईट असते त्या हाईटच्या रेशो सोबत लिहू शकतो. मीन्स थर्ड प्रॉपर्टी A1/A2 इज इक्वल टू H1/H2 इफ देअर बेसिस आर सेम मीन्स B1 इज इक्वल टू B2. परंतु जर समजा दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस पण सेम असेल आणि हाईट पण सेम असेल तर अशा वेळेस आपण त्याचा रेशो काय लिहिणार, तर तो रेशो 1 लिहिणार. कारण बेस पण सेम असेल आणि हाईट पण सेम असेल तर या ठिकाणी हे सगळं कॅन्सल होणार आणि 1/1 आपल्याला आन्सर येणार. मीन्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स, जर त्यांचा बेस आणि हाईट इक्वल असेल दॅट इज 1. म्हणजे लास्ट प्रॉपर्टी काय असेल आपल्याला, एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स मीन्स A1/A2 इज इक्वल टू 1 when if B1 is equal to B2 and H1 is equal to H2. जर समजा त्यांचा बेस पण सेम असेल आणि हाईट पण सेम असेल दोन्ही ट्रायंगलची तर अशा कंडिशनमध्ये दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती मिळतो आपल्याला, 1 मिळतो. मग आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी बघितल्या तर ह्याच्यावरच आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीची तुम्ही परत एकदा रिव्हिजन करा व्यवस्थितपणे. ओके, कारण याच्यावरच आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घ्या आणि त्या ठिकाणी रिव्हिजन करा.